इराण इस्रायल युद्धाचा कोल्हापुरातल्या ड्रायफ्रुट्स बाजारावर परिणाम. ड्रायफ्रुट्सच्या दरात 10 ते 25% वाढ. मालाची आवक घटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून वाढीव दरात विक्री. युद्ध जास्त काळ चाललं तर दर आणखी वाढण्याची शक्यता. जळगावच्या 40 गावात कलिंगडाला नेपाळच्या काठमांडूतनं मोठी मागणी. 21 रुपये किलो दरानं 150 टन निर्यात. शेतकऱ्याला 31 लाखांहून अधिक उत्पन्न. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सांगलीतल्या द्राक्ष उत्पादकांना फटका. जवळपास 15,000 टन इतकी द्राक्ष निर्यातीसाठी थांबून सांगलीचं कोल्ड स्टोरेज हे हाऊसफुल झालं असून बागेतली द्राक्ष कुठे स्टोअर करायची, बागायतदारांचा सवाल. पुण्याच्या मार्केट यार्डात अमेरिका इराण यांच्यातील युद्धाचा फळांच्या व्यापारावर परिणाम. इराणमधील सफरचंदाच्या भावात 30% वाढ. जळगाव जिल्ह्यातील केळीला अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा फटका. जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर JNPA या ठिकाणी अडकले. तर रमजान महिन्यामध्ये दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशामध्ये निर्यात होत असतात. इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा लातूरच्या बाजारपेठेवर परिणाम. लातूरवरून निर्यात केलेला शेकडो टन माल इराणच्या बंदरात पडून व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मागील 3 दिवसांपासून बंद. आज बाजार उघडताच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी बाजारात. शेलू बाजार उपबाजार समितीत ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या लांबच रांगा. नंदुरबार बाजार समितीमध्ये 4 दिवसांच्या सुट्टीनंतर शेतमालाची मोठी आवक. गहू, मका आणि हरभऱ्याच्या गाड्यांची बाजार समितीत मोठी गर्दी. गव्हाला 1,992 तर 2,325 रुपयांपर्यंतचा दर. बीडच्या अंबाजोगाईत कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. भंडारा जिल्ह्यात अजूनही 20 लाख क्विंटल धान खरेदीच्या प्रतीक्षेत. खरेदीपैकी 202 कोटींचे चुकारे सुद्धा शिल्लक. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी संकटात. गोंदियामध्ये उन्हाळी हंगामाची सुरुवात होताच धान रोवणीच्या कामांना वेग. वेळेमध्ये रोवणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ जोमात सुरू. अनुकूल पाणी आणि हवामानामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. करमाळ्याच्या जाते गावात शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन. करमाळा महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा. रायगडच्या पेडमधील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत उपोषण. सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्याची प्रमुख मागणी. प्रकल्पासाठी अनेक जमिनींचे सातबारा कोरे झाल्याचा आरोप. नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. अनेक वर्षांपासून भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित. ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांकडून योग्य तोडगा न निघाल्यास शेकडो वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर आंदोलनाच्या पवित्र्यात. सर्व सेवा देणाऱ्या वाहतूक संघटनांचा उद्या संपाचा इशारा. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव केलोबा गावात पालकांच्या 2 गटामध्ये राडा. शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीवेळी विद्यार्थ्यांसमोरच पालकांचा राडा. 2 गटातील राड्यानंतर गावात पोलीस कर्मचारी बोलावण्याची वेळ. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भाजपच्या गटनेतेपदी प्रमोद आढळराव यांची नियुक्ती. गटनेतेपदाचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची 16 मार्चला निवडणूक. आखाती देशात अडकलेल्या नांदेडमधील 52 जणांचा जिल्हा प्रशासनासोबत संपर्क. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती. हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधण्याचं प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 16 मार्चला होणार तर जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापतीची निवड 9 मार्चला होणार. जिल्हा परिषद अध्यक्षपदावरती शिंदेंच्या शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. कल्याण डोंबिवली पालिकेतील 300 कंत्राटी डॉक्टर आणि नर्सेसचं काम बंद आंदोलन. 4 महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे आक्रोश. लवकरच तोडगा काढण्याचं महापौर हर्षाली चौधरींचं आवाहन. पुण्यातील भोर नगर परिषदेचा 2026-27 आर्थिक वर्षाच्या 78 कोटी 39 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. शिल्लक असलेल्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मान्यता. अर्थसंकल्पात मालमत्ता करात कोणतीही करवाढ नाही. सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानं पैसे मागितल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते सतीश नेटके यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे तक्रार. संबंधित अधिकाऱ्याची हप्ता मागितल्याची ऑडिओ क्लिप आणि फोन पेचे स्क्रीनशॉट दाखवत तक्रार. जालन्यात वाहनं आणि सराफ दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक. अंबड पोलिसांची मोठी कारवाई. चोरट्याकडून 3.25 किलो चांदी आणि 1 मोटरसायकल जप्त. धुळे शहराच्या तापमानात मोठी वाढ. शहराचं तापमान महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 36 अंशांच्या वर. गेल्या 4 दिवसात तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत. येत्या काही दिवसात तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता. बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परीक्षा केंद्रावरती झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
केज शहरातील वसंत विद्यालय परीक्षा केंद्रावर देखील कॉप्यांचा सुळसुळाट. परीक्षा केंद्रावरती पोलिसांसमोरच विद्यार्थ्यांना कॉप्या दिल्या. बीडच्या गेवराईमधील जाते गावात परीक्षा केंद्रावरती कॉप्या पुरवल्याचा आरोप. 10वीच्या हिंदीच्या पेपरला पोलीस आणि शिक्षकांसमोरच कॉप्यांची देवाणघेवाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामातील दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार. महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या कामांची पाहणी. धुळे शहरातील एका माथे फिरून चक्क 5 गाड्या पेटवून दिल्या. लायटरच्या साह्यानं दारासमोरचं वाहन पेटवून दिल्याचा पोलीस तपासात समोर. 40गाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पंढरपूरच्या जवळामध्ये नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावरती हल्ला. मंडल अधिकारी महेश जाधव आणि त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांवरती वाळू माफियांची धमकी. नाशिकच्या येवला शहरात बियाणं दुकान फोडून चोरट्याकडनं रोकड लंपास. भुरट्या चोरट्यांचं प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह. साई संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरेंकडनं साईंचरणी सुवर्ण दान. सुरेश हावरेंनी 6 सुवर्ण ओम अक्षर अर्पण केली. या सुवर्ण दानाची किंमत 46,09,000 रुपये इतकी आहे. नांदेड विमानतळावरनं 8 शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध. 31 मार्चपासून नांदेड गोवा आणि नांदेड नागपूर विमानसेवा सुरू होणार. तर 29 मार्चपासून नांदेड बेंगळुरू विमानसेवा देखील प्रवाशांच्या सेवेत. जळगावच्या न्हावी गावामध्ये खंडोबा यात्रेत 12 गाड्या ओढण्याची परंपरा मागील 50 वर्षांपासून परंपरा जपली जाते. यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी. धाराशिवच्या कसबे तडवळे जिल्हा परिषद शाळेचं घवघवीत यश. सैनिक स्कूल परीक्षेसाठी 30 पैकी 30 विद्यार्थी पात्र. विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातनं कौतुक. नंदुरबारच्या तोरणमाळ इंटरनॅशनल शाळेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्याची TV9 मराठीची बातमी बघितल्यानंतर शाळेत पाण्याचे फिल्टर लावण्यात आलेत. वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पाटणी चौक ते शिवाजी चौक रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांपर निघाल्याचं समोर. रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी, नागरिकांची मागणी. रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार. 6 मार्चपासून मोहीम हाती घेतली जाणार. कोकण नगर ते चर्मालय या भागात ही मोहीम राबवली जाईल. कल्याणमध्ये बडतर्फ रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा कारनामा. पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याची 5 लाखांची फसवणूक केली. 5 लाखांच्या बदल्यात 7 लाखांच्या नोटा देण्याचा आमिष दाखवत लूट. कोळसेवाडी पोलिसांनी सापळा रचत 9 आरोपींना. पुण्यातील काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या रामेश्वर कॅफेवरती महानगरपालिकेची कारवाई. जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कॅफेसमोरील अनधिकृत बाकडा आणि साहित्य हटवून परिसर मोकळा करण्यात आला. समृद्धी महामार्गावर महिला प्रवाशांना मारहाण करून 70,000ची लूट. नाशिकच्या सिन्नरमधील खळबळजनक घटना. समृद्धी महामार्गावरील एका कारवरती दरोडा टाकून चोरट्यांनी महिला प्रवाशांना मारहाण केली. नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांचं निधन. इंदोरा परिसरातील राहत्या घरी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी चिंचवडमधील 84 विद्यार्थी अखेर मायदेशी सुखरूप परतले. हे सर्व विद्यार्थी इंदिरा कॉलेजचे असून अभ्यास दौऱ्यासाठी दुबईला गेले होते. मालेगावातून 1000पेक्षा अधिक मुस्लिम भाविक उमरासाठी सौदी अरेबियामध्ये गेलेत. इराण इस्रायल युद्धामुळे सौदीत गेलेल्या कुटुंबियांची चिंता वाढली. दरम्यान सर्व भाविक सुखरूप असून लवकरच ते मायदेशी परतणार आहेत. दुबईत पर्यटनासाठी गेलेले बीडच्या परळीतील डॉक्टर कल्याणे दाम्पत्य अडकलं. राज्य आणि केंद्र सरकारला केलं मदतीचं आवाहन. लातूरचे 13 नागरिक UAEमध्ये अडकले. सर्वजण सुरक्षित. विमानसेवा सुरू झाल्यानंतर सर्व नागरिकांना परत आणणार. जिल्हा प्रशासनाची माहिती. जिल्हा प्रशासनाकडून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा सातत्यानं आढावा. परभणीत पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेनं पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी. बाटल्या आणि कॅनमध्ये पेट्रोल साठवण्याच्या प्रकारामध्ये वाढ. पेट्रोलचा पुरेसा साठा असून सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू. प्रशासनाचं स्पष्टीकरण. निमखेडमध्ये दरवाढीच्या अफवेनं पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दर वाढणार असल्याची मध्यरात्री अफवा पसरली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या अफवेनं पंपावरती गर्दी. आखाती देशातील युद्धामुळे दर वाढणार असल्याच्या चर्चेनंतर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. सकाळपासून शहरातील अनेक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा. बदनापूर इथल्या पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी उसळली गर्दी. पेट्रोल बंद होणार अशी अफवा पसरल्यामुळे नागरिकांची गर्दी. पुणे जिल्ह्यातील दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित. UAE सरकार आणि केंद्र सरकारसोबत समन्वय साधत राज्य सरकारचे नागरिकांना भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.
संवेदनशील भागामध्ये नियमित गस्त घालण्याचे आदेश. अमेरिका इराणमधील युद्धाचा महाराष्ट्रातील साखर, कांदा, फळ उत्पादकांना फटका. युद्धामुळे निर्यातीवरती परिणाम झाल्यामुळे हजारो टन कांदा आणि द्राक्षाचे कंटेनर नवी मुंबईतल्या जेएनपीटी बंदरामध्ये पडून शेतकरी चिंतेत. दुबईमध्ये अडकले पुण्यातील विमा प्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय. 377 जणांचा दुबईतल्या हॉटेल हॉलिडे इनमध्ये सुरक्षित आश्रय. पुण्यातील 66 जणांचा समावेश. मदतीसाठी भारत सरकारकडे विनंती. अबुधाबीत अडकलेल्या पुण्यातील कुटुंबियांना भारतात परत आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट. परराष्ट्र मंत्रालय आणि अबुधाबी प्रशासनाकडे सुप्रिया सुळेंनी मदत मागितली. पुण्यातील गावडे कुटुंब युएईच्या अबुधाबीत अडकलंय. रत्नागिरी आणि संगमेश्वरमधील पत्रकार सुरेश सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर आणि कोंडगावचे माजी सरपंच बाबू शेट्टे हे दुबईमध्ये अडकले. तिघेही जण सुरक्षित असल्याची माहिती समोर. रत्नागिरीतील 15 जण दुबईमध्ये अडकले. गोंदियातील भाजपचे जिल्हा महामंत्री सुनील केलनका कुटुंबासह दुबईत अडकले. लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब दुबईला गेलं होतं. जिल्हा प्रशासन केलनका कुटुंबियांच्या संपर्कात. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी. पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्यामुळे वाहन चालकांनी गर्दी करू नये, प्रशासनाचं आवाहन. आणि सोलापुरात माकपच्या वतीनं अमेरिका इस्रायल विरोधात निदर्शनं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद अशा घोषणा. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू.